पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो समीर, समीर यश कसा आहे? बरा आहे ना तो? मला त्याची काळजी वाटतेय समीर। नेहा रिलॅक्स, यश व्यवस्थित आहे, तो अविनाशला घेऊन तिथेच येतो। हां हां, तो अविनाशला घेऊन इथे कशाला येतोय? तर पोलीस स्टेशन मध्ये द्यायला पाहिजे। चल चल। परी, परी, ये तू परीला का बोलवते? फ्रेंड, तू कधी आलास? परी अजूनही माझ्यावर चिडली आहे। परी, आय एम सॉरी बेटा, मी तुला तुझ्या बाबांबद्दल नाही सांगितलं। आईकडून पण सॉरी, तिने पण तुला नाही सांगितलं। पण ती कधी तुझ्याशी खोटं नाही बोलली बेटा। तुझा बाबा खरंच एक वाईट माणूस आहे आणि तो आताही तेच करतोय। यांनी एवढं कोणी मारलंय? त्यालाच विचार, त्याला कोणी मारलंय आणि का मारलं। परी बाळा, हे जे काय बोलतायत ना ते सगळं खोटं आहे। अविनाश, अविनाश परीला खाली ठेव। अविनाश, अविनाश परीला सोड अविनाश। बाजूला नाही तर मी खिडकीतून अविनाश सांगतोय, मी मारून तिला। अविनाश परीला खाली ठेव, लागतंय तिला। तिला फेकून देन सांगतोय मी। बाजूला, मला जाऊ दे। अविनाश परीला सोड, परीला सोड, मला जाऊ दे। बाजूला। अविनाश, अविनाश परी बरोबर मस्करी नको। बाजूला, मला बाहेर जाऊ दे। अविनाश तिला त्रास, मला बाहेर जाऊ दे, नाही तर खाली अपटेन तिला सांगतोय। बाजूला, बाजूला। नाही अविनाश थांब, हे बघ बाजूला हो। अविनाश ऐक, इट्स ओके बेटा, इट्स ओके, डोंट वरी। परी बाळा, बघितलंस तू हे किती वाईट आहे? बघितलंस, मला मारला आता त्यांनी। परी बाळा, ये इकडे, तुला नको इकडे। नाही, आई सांगत होती तेच कराय। माझा बाबा चांगला नाहीये। आई रागवते, चिडते, धपाटेही घालते, पण मला जरा जरी दुखलं ना तिच्या डोळ्यात लगेच पाणी येतं। मला इंजेक्शन देताना मी रडत नाही, पण ती रडते। मला तर खूप दुखत होतं, पण तुमचं माझ्याकडे लक्षच नव्हतं। मला किती लागलं, आईला किती रडायला आलं, पण तुमचं काहीच लक्ष नव्हतं। आई सांगत होती तेच खरं होतं, माझा बाबा वाईटच आहे। फ्रेंड, तू बरोबर बोललास की आई नाही खोटं बोलली। सॉरी आई, बाबा माझा वाईट आहे। चला चला खडी फोडायला। थांब यश, ही बाई आता गेम फिरवणार। बिचारी नेहा, हातातोंडाशी आलेला घास आता पुन्हा जाणार। सीमा, चल सगळं सांग। इथे मला सगळेच त्रास देत आहेत। माझा नवरा सत्यजित, माझा पुतण्या यश, माझा दीर विश्वजित, माझे सासरे जगन्नाथ चौधरी, या सगळ्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे। प्लीज मला फोन द्या। नाही देणार। पप्पांचं नाव घेतेस तू?
विश्वजितचं नाव घेतेस, यशचं नाव घेतेस. हिम्मत कशी झाली का तुझी? माझ्यावर आरोप करतेस. मी मारहाण करतो तुला, आम्ही त्रास देतो. माझा फोन द्या. नाही देणार, नाही देणार, फोन हवा सत्यजित. नाही देणार, मला नाही देणार. आधी तू जे काही बोललीस ना त्याचा हिशोब द्यायला लागेल तुला. मी बुळे आहे? मी ना करताय? हा? मी मारहाण करतो तुला, मी मारतो. हे बघा तुम्ही उगाच आहे ना मला बोलायला. तुला मारतो काय मी? हा? मारहाण करतो? थांब, आता तुरुंगात गेलो तरी चालेल पण तुला सोडणार नाही. हे बघ, हे ऐक, आता या घरात राहायचं असेल ना तर सीमा बनून राहायचं, कळतंय? चल माझ्याबरोबर, चल यशकडे, चल त्याच्याकडे जाऊन सगळं मान्य करायचंय. चल चल माझ्याबरोबर, चल चल चल. तुला जे सांगायचंय ना ते सगळं सांगून टाक. काय सांगायचंय काकू? काय झालंय? यश, या सगळ्याला एकटा अविनाश जबाबदार नाही. मीही तेवढीच जबाबदार आहे. हा पॅलेस मध्ये निघून गेल्यानंतर याला परत आणण्यासाठी मी जे काही प्रयत्न केले त्यात परीची काळजी कमी आणि माझा स्वार्थ जास्त होता. इनफॅक्ट पॅलेस मध्ये परत आल्यानंतर सुद्धा तो सतत नेहासमोर असावा. नेहाला अविनाशला बघून सतत त्रास व्हावा म्हणून मी प्रयत्न करत होते. मला नेहा आणि परीची काळजी कधीच नव्हती यश. आणि मी तुझ्याशी खोटं बोलले, खोटं वागले. काय बडबडते ही बाई? आता माझ्यावरच शेकणार सगळं. मला अडकवते की काय? नेहाने खरंच तुला अविनाश बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला होता. इनफॅक्ट समीरच्या एंगेजमेंट मध्ये ती तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होती. आणि जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की तुला सांगणार आहे, मी तुला त्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले. मी आणि अविनाशने तशी तजवीज केली होती यश. तुमच्या दोघांमध्ये गैरसमज वाढवायला, तुमच्यातलं नातं तोडायला मी जबाबदार आहे यश. हे सगळं खोटं आहे ना काकू? प्लीज सांग की हे सगळं खोटं आहे. आम्ही दोघांनी पुन्हा एकत्र यावं म्हणून करतेस ना तू हे सगळं? या घरच्या सुनेने पुन्हा एकदा घरात यावं म्हणून स्वतःवर आळ घेतेस ना तू? नाही यश, ती खरं बोलते. पण हे इतकंच नाहीये, याच्यापेक्षा अधिक काहीतरी आहे आणि सगळं खरं आहे. अजून बरंच काही म्हणजे? ऍक्च्युली यश, हिला फक्त नेहाला घरातून बाहेर काढायचं नव्हतं किंवा फक्त तुमचा संसार मोडायचा नव्हता, तर त्यापेक्षा अधिक काहीतरी लुबाडायचं होतं. आणि त्यासाठी ही मागची अनेक वर्ष प्रयत्न करत होती. तुला आठवतं यश, हिने तुझ्याकडून काही पेपर्सवर सह्या घेतल्या होत्या. अरे तुला माहिती तरी आहे का तिने कुठल्या पेपरवर सह्या घेतल्या होत्या ते? अरे यश, तू सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर करून मोकळा झाला होतास. सत्यजितने एक मोठं डील क्रॅक केलंय. प्रोजेक्ट खरंच खूप चांगलं आहे. तर आहे ना, त्यांना वेअर हाऊससाठी एक मोठी जागा लागणार. सो त्यासाठी आपली एक जागा ट्रान्सफर करायची. पप्पानी नेहाकडे सगळे राईट्स दिलेत. सो आता ती घरात नाहीये तर घरातलं पान हलत नाहीये.
त्यामुळे ह्यासाठी ना तुझी सही लागेल. कॉंग्रॅच्युलेशन्स काका. बघितलं किती पटकन अभिनंदन केलं तुमचं. पण यश, तुझा हा काका इतका नीच नाहीये रे. तुला फसवून तो हिला ही सगळी मलई खाऊ देणार नाहीये. ऍक्च्युली माझंच चुकलंय. मी वेळीच हिला आवर घालायला हवा होता. विश्वजित जे म्हणत होता ना ते अगदी बरोबर आहे. पहिल्या दिवशी जर हिला 2 लगावून दिली असती ना तर ही वेळच आली नसती. आम्ही अविनाश नायकला न्यायला आलोय. हा आहे अविनाश. हवालदार घेऊन चला याला. थांबा, एकट्या अविनाशला नेऊ नका, हिलाही सोबत घेऊन जा. फक्त पैशासाठी हिने यांचा संसार मोडलाय. यशला फसवलंय, त्याच्या खोट्या सह्या घेतल्यात, पैसे चोरलेत, आणखी काय काय केलंय कुणास ठाऊक. हो असं काय करताय, काय बोलताय तुम्ही. मी नाही काय केलेलं. सत्यजित प्लीज प्लीज मला पोलिसांमध्ये देऊ नका. यश बघ ना, मी चुकले, मला माफ कर प्लीज प्लीज. हे बघ यश हा आपल्या ना फॅमिलीचा मॅटर आहे. ओके, पोलिसांमध्ये गेलो तो चौधरींच्या नावाची बदनामी होईल. यश प्लीज प्लीज यश, मी चुकले, मी पाया पडते, मला माफ कर पण प्लीज. मला प्लीज. चुकलीयस ना, मग शिक्षा भोग. हो असं काय करताय प्लीज. यश बोल ना, तू थांबव ना हे सगळं. यश प्लीज. नेहा प्लीज, मी हात जोडते तुझ्या पुढे, हात जोडते, मी पाया पडते तुझ्या प्लीज. हे बघ, तू जशी जशी परी आहे ना तसंच माझा पिकूचू आहे ग. मी जेलमध्ये गेले तर माझं पिकूचू पोरका होईल ग. आई आहेस ना तू, कळतंय ना तुला. नेहा प्लीज. हे नाटक बस झाली, चल निघ. नेहा चल चल. काका, मला असं वाटतं आपण सिमी काकूला माफ केलं पाहिजे. सत्यजित, आय एम सॉरी. नेहा, आय एम सॉरी. माफी माग प्लीज. नेहा प्लीज मला माफ कर. तुम्ही निघा प्लीज. चला रे चल. जा ना. काय सारखं मध्ये मध्ये काय खटकाय. चल मी. हे बंद आहे. हो बंद आहे. ते मला ह्याच्यावरचं करायचं होतं. काय झालंय काय. तुम्ही दोघं असं माझ्याकडे का बघताय. माझ्या कपड्यांना काही लागलं नाही. गालाला नाकाला काय झालंय सांगा ना प्लीज. माझं काय चुकलंय का. म्हणजे काही चुकलं असेल तर मी बोलेन ना. समीर सर, मी माफी मागेन. यशनी तुम्हाला पॅलेस वरती बोलवलंय. पॅलेसवर का. मी काय केलं.
माझ्या अकाउंटला परत पैसे आलेत का? ते मी काहीच मला खरंच माहिती नाही यातलं काही. म्हणजे पैसे वगैरे आलेच तर खरंच नाही माहिती हो मला. मी काय केलेलं, मी कोणाकडनंही पैसे घेतलेले नाहीयेत. मी खरंच सांगते समीर सर, पाहिजे तुम्ही माफी मागते ना तुमची. तुम्ही सांगा ना या सरांना जाऊन, मी खरंच काय केलेलं नाहीये. मी खरंच. यशनी जर बोलवलंय तर का हा प्रश्नच येत नाही ना? तुम्हाला जायला पाहिजे पॅलेस वरती. समीर सर, पोलीस पोहोचले असतील ना आतापर्यंत पॅलेसवर? पोलीस कशाला पण मी खरंच काय केलेलं नाही. आणि मला बोललेलं असताना पोलीस आले तिकडे का? पण मी कुठे काय केलंय? पण या सरांना माहितीये मी काय केलेलं नाहीये. तरी पण मला पोलीस असताना का बोलवलं? हवं तर मला कामावरनं काढून टाका, पण मला पोलिसात देऊ नका. मला पोलीस नको आहेत. मी खूप घाबरते पोलिसांना. मला नाही जायचं. मी खरंच काही चोरलेलं वगैरे पण नाहीये. मी खरंच सांगते शपथ. प्लीज हसू नका. मला पाहिजे त्यांना नोकरीवरनं काढून टाका, पण असं पोलिसांना वगैरे बोलवू नका. मी खूप घाबरते पोलिसांना. मला पोलीस नको आहेत. दिस इज डिस्गस्टिंग नेहा. सिम्मी काकू एवढ्या खालच्या पातळीला जाईल ती बाई असं मला वाटलं नव्हतं. आय जस्ट डोंट वॉन्ट हर अराउंड अस नाउ. असं का बोलतोयस यश तू? यश त्या सिम्मी काकू आहे, चौधरी कुटुंबाचा भाग आहेत त्या. आणि मला संपूर्ण कुटुंब एकत्र बघायचंय. तिने काय केलंय माहित असून सुद्धा. यश मला कळतोय तुझा त्रास, पण एखादा माणूस चुकला म्हणजे त्याच्यावर कायमची फुल्ली मारायची हे चुकीचं आहे ना. काकू चुकल्या कारण त्यांना पिकूचूची काळजी होती, त्यांच्या नवऱ्याची काळजी होती म्हणून. आणि म्हणून त्यांना असं पोलिसांमध्ये द्यायचं हे चुकतंय ना यश. म्हणजे तू मला सांग, त्यांनी हे सगळं का केलं? उद्या उठून पिकूचूनी जर विचारलं की माझी आई कुठे, तर काय सांगायचं आपण त्याला? नेहा, तिने आपल्याला दोघांना वेगळं करायचा प्रयत्न केला हे माहित असून सुद्धा. पण यश, आता आपले गैरसमज दूर झालेत ना. पण नेहा, किती त्रास झाला या सगळ्यामध्ये. तुला, मला, परीला, समीरला, आजोबांना सगळ्यांनाच किती त्रास झालाय. त्याचं काय? हे बघ यश, जोवर तुला माहिती नव्हतं तोवर सिम्मी काकू तुझा फायदा घेत होत्या ना. पण आता तर तुला सगळं कळलंय. आता त्या अशा नाही वागणार. शिवाय सत्यजित काका पण म्हणालेत ना की ते पुढाकार घेतील, ते समजवतील सिम्मी काकूंना. मला खात्री आहे ते असं नाही करणार यश. त्यांना आपण संधी दिली पाहिजे ना. मला हे सगळं पटत नाहीये, पण मला एवढंच माहिती आहे की आता आपल्यामध्ये मला काही गैरसमज नको आहेत, काही प्रॉब्लेम्स नको आहेत. दॅट्स इट. मला प्रॉब्लेम्सची भीती नाही वाटत यश. कारण माझ्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम्स आले ना तर माझा यश, माझा नवरा, परीचा फ्रेंड माझ्या सोबत असेल, हो ना? I'm sorry. माझा शर्ट खराब आहे. मग ते माझा नवराच. ऐक ना यश, माझ्यासाठी एक गोष्ट करशील?